अतिवृष्टीत पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पाहणी करून 25% अग्रिम देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। कृषी मंत्रालयाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्याचबरोबर पीक विम्यात काही गैरप्रकार झाल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आल्याची माहिती समोर येते। शेतकऱ्यांना 8 दिवसाच्या आत सरसकट पाहणी करून 25% अग्रिम देण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विष्णू बुर्गे। विष्णू, काय ताजे अपडेट आहेत? खरं तर आज मुंबईमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि यामध्ये निर्णय असा घेण्यात आलेला आहे की शेतकऱ्यांचं मोठं अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेलं आहे। हे जे नुकसान झालेलं आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळावीची घोषणा देखील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेली होती आणि 8 दिवसात सरसकट पंचनामे आता करण्यात येतील। कुठलाही त्यामध्ये क्रायटेरिया ठरवला जाणार नाही आणि त्यानुसार 8 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना जे आहे ते पीक विम्याची अग्रिम रक्कम जी 25% निर्धारित केलेली असते। कारण मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। अनेक शेतकरी जे आहेत ते मदतीची अपेक्षा धरून बसलेले आहेत आणि त्यामुळे हा निर्णय झाला असल्याचं बोललं जाते। आज बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात त्यात महत्त्वाचा निर्णय आहे की पीक विमा कंपन्यातले अनेक अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील किंवा जे पाहणी करण्यासाठी जातात ते अधिकारी यांच्याकडून पिळवणूक होते, शेतकऱ्यांकडून पैसे मागितले जातात असे देखील आरोप शेतकऱ्यांकडून झाले आणि त्यामुळे या बैठकीमध्ये निर्णय असं झालेला की अशा पद्धतीचं जर काही समोर आलं तर थेट त्या अधिकाऱ्यावरती कर्मचाऱ्यावरती गुन्हे देखील दाखल करण्याचे अशी देखील माहिती समोर येत आहे। त्यामुळे मोठा दिलासा जो आहे ते शेतकऱ्यांना मिळणार आहे। मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। परभणी असेल, बीड असेल आणि जालना असेल यामध्ये मोठं नुकसान झालेलं होतं आणि यामध्ये आता शेतकऱ्यांना जे आहे ते अग्रिम रक्कम मिळणार आहे। 8 दिवसातच ही रक्कम मिळणार असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्यामुळे मोठा दिलासा जो आहे तो शेतकऱ्यांना मिळणार आहे। धन्यवाद विष्णू, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतो यावेळी पीक विम्यात गैरप्रकार झाल्यास थेट गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिलेली आहे।